नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण लिनियर इक्वेशन टू म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे हा टॉपिक बघतोय. तर याच्या अगोदरच आपण 1.1 आणि 1.2 म्हणजे सराव संच 1.1 आणि सराव संच 1.2 हे दोन्हीही व्यवस्थितपणे कव्हर केलेलं आहे. तर ते दोन्हीचे व्हिडिओ किंवा बेसिक व्हिडिओ जो आहे इंट्रोडक्शनचा टॉपिकचा, तर तोही चॅनलवरती अवेलेबल आहे. तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या व्हिडिओज, पण तुम्ही ते व्यवस्थित बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या मित्रांना शेअर करा. जर आवडला असेल किंवा आवडत असेल तर चॅनलला सपोर्ट करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिटर्मिनंट्स म्हणजे काय आणि प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्या आधारावरती क्रेमर रूल्स आहे. तर आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, तर जे इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील किंवा समीकरणे सॉल्व्ह करायचे असतील, रेषीय समीकरणे सॉल्व्ह करताना आपल्याला इलिमिनेशन मेथड बघितली, त्यानंतर आलेखीय पद्धत किंवा काय म्हणतो त्याला ग्राफिकल मेथड्स हे ज्या बघितल्या आपण. त्याच्यानंतर आज आहे तर डिटर्मिनंट्स आणि क्रेमर रूल काय, तर हे बघणार आहे. तर डिटर्मिनंट म्हणजे काय, तर निश्चयक म्हणतो आपण त्याला. निश्चयक हे जे आहे पॉईंट, तर ते अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. तर आपल्याला काय हे जे आडवे नंबर्स किंवा आडव्या जे दिलेले आहेत इन्फॉर्मेशन ती ए आणि बी, तर याला काय म्हणतो, आडव्या स्वरूपात दिलेले त्याला रॉ म्हणतो आणि उभ्या स्वरूपामध्ये दिलेले ते त्यांचं आपण काय कॉलम असं आपण म्हणू शकतो. तर या सगळ्यांची डिग्री किती आहे, मग त्याची डिग्री असणार आहे 2. आता सॉल्व्ह करायचं कसं करायचं, हे एवढं मोठं दिलेलं इक्वेशन किंवा ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. हे दिलेले हे कोएफिशियंट असणार आहेत इथं, तर यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. ए आणि डी चा गुणाकार करावा लागेल. त्यानंतर सी आणि बी चा गुणाकार करावा लागेल आणि हे जे आलेला गुणाकार आहे ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार जो आहे, तर त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, एकमेकांमधून मायनस करावं लागेल. हे झालं तुमचं निश्चय. ह्या स्वरूपामध्ये अशी मांडणी असते. आडव्या लाईनला आपण रो म्हणत असतो आणि उभ्यांना कॉलम म्हणत असतो. यांची डिग्री 2. त्यानंतर तिरकस गुणाकार करायचा असतो. ए आणि डी चा गुणाकार करायचं, त्याच्यातून वजा करायचं बी आणि सी चा गुणाकार करून, अशा पद्धतीने. तर याच्यावरती आपण काय करूया, एक्झाम्पल्स बघूयात की कशा पद्धतीनं एक्झाम्पल्स ह्याच्यावरती आलेले असतात किंवा परीक्षेला येत असतात. एकदम सिंपल आहे. 5 मार्कापर्यंत ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण डायरेक्टली काय बघूया, एक्झाम्पल्स बघूया त्याचे कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे. असंच राहू देतो इथं. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, पुस्तकातलं पहिले एक सॉल्व्ह करूयात आपण आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट बघूयात. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे n बरोबर, आता हे डिटर्मिनंट्स कोणते कोणते, -8, 2, त्यानंतर -3, 4 अशा पद्धतीने. आता ह्यांना तुम्हाला व्यवस्थित मांडून घ्यायचे. तिरकस गुणाकार म्हणजे -8 गुणिले 4 वजा 2 गुणिले -3, बरोबर आहे ना, -3 तिरकस असा गुणाकार करायचा तुम्हाला. तर 8 चोक 32 -32 येणार वजा, आता हे वजा म्हणजे हे वजा आणि हे वजा काय होईल, वजा वजा अधिक होईल. 3 दोन्ही 6 होतील, बरोबर. आता एक मायनस आणि एक प्लसचं चिन्ह म्हणजे यांची काय वजा बाकी होईल. मग 32 मधून 6 गेले तर 26 येईल आणि उत्तर मायनसचं किंवा वजा बाकीचं चिन्ह येईल, कारण ही मोठ्या संख्येला चिन्ह मायनस आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला यांचं व्हॅल्यू म्हणजे ह्या सगळ्याचं व्हॅल्यू किती भेटलंय, 26 असं व्हॅल्यू भेटलं. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचे असतात, बरोबर आहे. -26 आहे. दुसरं एक्झाम्पल काय बघा, तर 2 वर्गमुळात 3, त्याच्यानंतर 2, इथे तुमचं 9 आणि 3 वर्गमुळात 3 अशा पद्धतीने इक्वेशन दिलेलं आहे. असं वाटेल की आता वर्गमुळामध्ये आहे, कसं सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे हे सुद्धा. तर इथं बी ची व्हॅल्यू आहे ही बी बरोबर 2 वर्गमुळात 3 गुणिले किती करायचं आपल्याला, 3 वर्गमुळात 3 वजा ह्यांचा गुणाकार तिरकस 9 गुणिले 2. बघा आता हे 2 बाहेरचं आणि 3 जे बाहेरच्या संख्या आहेत त्यांचा पहिले गुणाकार करणार. 2 गुणिले 3 परत मध्ये गुणाकारचं चिन्ह आहे म्हणून ह्या दोघांचा गुणाकार वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. वाटलंच तर ह्याला कंस करून घ्या. मायनस ह्या दोघांचा गुणाकार किती येईल, 18 येईल, बरोबर. आता हे सॉल्व्ह करा. 3 गुणिले 2 6, बरोबर. 3 गुणिले 2 6 आणि त्यानंतर हे वर्गमुळात 3 आणि हे वर्गमुळात 3 यांचा काय होईल गुणाकार, तर 3 वर्गमुळाचा वर्ग, बरोबर आहे, वजा 18. त्याच्यानंतर काय करणार, 6 त्रिक, आता हे वर्ग पॉवर कटला आणि हे वर्गमूळ कटलं, तर 6 गुणिले 3 बरोबर 18. म्हणून 18 - 18 बरोबर 0. बी ची व्हॅल्यू किती आली, 0. हे एवढं मोठं सगळं तुम्हाला दिलं तर इक्वेशन किंवा गणित, तर त्याचं उत्तर किती आलंय आपल्याला, 0. याचं सगळं व्हॅल्यू किती आहे, तर 0 अशा पद्धतीने व्हॅल्यू आलेलं आहे. हे झालं तुमचं डिटर्मिनंट. त्याच्यावरती एक्झाम्पल्स ते पुस्तकामध्ये आहे, ते सॉल्व्ह केले, पण आपण थोडं इथं प्रॅक्टिस केली. तर आता ह्याच्यानंतर आपण सराव संच 1.3
3 बघणार आहे, तर ते त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिले आहेत व्यवस्थित आहे ना. रिकाम्या जागांमध्ये योग्य संख्या आपल्याला काय करायचे, ठेवायची आहे. तर त्यांनी दिलेले असं क्वेश्चन आहे 3/4 3, 4 त्याच्यानंतर 2 आणि 5. तर ह्याला सॉल्व्ह करायचंय बघा. तर त्यांनी रिकाम्या जागा इथं रिकाम्या आहेत, त्याच्या इथं काय येणार मग तिरकस गुणाकार, इथे 5 येणार मायनस पुढे. तर त्यांनी दिले इथं रिकामी जागा आहे म्हणजे इथं 2 येणार गुणिले 4 बरोबर 3 आणि 5 किंवा 3 4 15 गुणाकार किती आहे 15, 3 5 15 वजा 4 2 8, 15 मधून 8 गेले किती राहिले 7, म्हणजे आपल्याला उत्तर काय भेटेल 7. तर रिकामी जागा आपल्याला हे एक रिकामी जागा दिली त्यांनी, हे एक, त्यानंतर हे आणि हे. तुम्हाला सिंपल आहे, तिरकस गुणाकार करायचा आणि अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. हे झालं पहिलं गणित एक्झाम्पल किंवा क्वेश्चन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे आपल्याला काय म्हणता येते की व्हॅल्यू डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे, फॉलोइंग डिटर्मिनंटची खाली दिलेले जे निश्चयक आहेत तर त्यांचे काय करायचे, खाली दिलेल्या निश्चयकांची आपल्याला काय करायचे व्हॅल्यू काढायची. तर व्हॅल्यू कसं काढणार, तर पहिलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं इक्वेशन किंवा डिटर्मिनंट जे आहे 1, त्याच्यानंतर आहे 2, परत आहे 7 आणि 4. पहिलं आहे दुसऱ्या क्वेश्चन मधलं पहिलं, तर याला ए नाव देऊ. तर सॉल्व्ह कसं करणार, आपली पद्धत आहे की तिरकस गुणाकार करायचा. -1 गुणिले 4 वजा 7 गुणिले 2. सॉल्व्ह करा. हे -4 वजा 7 2 14. आता हे 4 आणि हे 4 14 आणि 4 मायनस मायनस प्लस होईल, 14 आणि 4 18. म्हणून ह्याची व्हॅल्यू किती आली, हे जे दिलेले डिटर्मिनंट्स आहे तर त्याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 18. पुढचं आहे तर या ठिकाणी लिहितो, पुढचं बी देऊ ह्याला आपण नाव बी. क्वेश्चन नंबर बी किंवा क्वेश्चन नंबर पुढचा 5 - 7 त्याच्यानंतर इथं आहे 3 0. अशा पद्धतीनं हे दिलेले डिटर्मिनंट किंवा निश्चयक आहे, ह्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तिरकस गुणाकार 5 गुणिले 0 वजा -7 गुणिले 3 बरोबर 5 0 0 वजा 7 3 21. 0 आणि 21 म्हणजेच 21, वजा वजा अधिक होईल, सॉरी हे वजा आणि हे वजा अधिक, म्हणून याचं काय आलं व्हॅल्यू, ह्या पूर्ण ह्याचं व्हॅल्यू आलं 21. अशा पद्धतीनं आलेलं आहे. तर यानंतर हे एकदा बघा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. पुढचं आहे तिसरं, ह्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये तिसरा प्रश्न, दुसऱ्या क्वेश्चन मधला तिसरा प्रश्न आहे आपल्या ठिकाणी. तर काय दिले त्यांनी व्हॅल्यूज किंवा निश्चय काय दिलेले आहेत, तर बघा निश्चय कशा पद्धतीचे दिलेले. सी 7/3 त्यानंतर 5/3 परत इथं आहे 3/2 आणि 1/2. अशा पद्धतीने फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत, म्हणजे अपूर्णांकात याच्या व्हॅल्यू दिलेले आहेत. तर याला कसं सॉल्व्ह करायचं, तर बघा अशा पद्धतीने आल्यानंतर काय व्यवस्थित तर ऑब्झर्वेशन करायचं क्वेश्चनचं आणि त्यानंतर व्यवस्थित मांडून घ्या पहिले. तर इथं बरोबर अगोदर काय लिहिणार 7/3 गुणिले 1/2. पहिले ह्यांचा गुणाकार होईल, हे वजाबाकी करणार कशातून 5/3 गुणिले 3/2. अशा पद्धतीनं ह्यांचा काय होईल आपल्याला, ह्याचा गुणाकार ह्याचा गुणाकार आणि ह्यांची काय होईल वजाबाकी होईल. तर कसं होणार हे, तर वरच्या वरच्याचा गुणाकार करा आणि खालच्या खालच्याचा गुणाकार. 7 1 7 त्यानंतर 3 2 6 वजा 5 3 15 3 2 6. छेदामध्ये 6 आले म्हणून आपण छेद समान आहे म्हणून छेद काय घेणार 6 घेणार. छेद 6 घेतला तर 7 आणि 15चं काय करणार वजाबाकी चिन्ह म्हणजे वजा घेणार. 7 वजा 15 बरोबर 7 मधून 15 गेले किती राहिले, किंवा 15 मधून 7 गेला, चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं द्यावं लागेल कारण 15 ही संख्या काय मोठी आहे बरोबर आहे ना. म्हणून मी काय म्हणतो इथं 15 मधून 7 गेले 8 राहिले, 8/6 बरोबर आहे, -8/7. हे इथंच उत्तर ठीक आहे, इथं थांबू शकतो पण ह्या दोघींनाही भाग जातो ना, 8ला आणि 6ला किती ना दोन्ही भाग जातो ह्या दोघींनाही, म्हणून मी इथं काय लिहिणार -4/- किती 2 किंवा 3 3 2 2 3 6 आणि 2 4 8. अशा पद्धतीने -4/3 असं आपल्याला याचं काय भेटलं फायनल व्हॅल्यू भेटली -4/3. कसं सॉल्व्ह केलं, व्यवस्थित मांडून घेतलं, वरच्याचा गुणाकार केला 7 1 7 5 3 15 3 2 6 3 2 6 वजाबाकीचं चिन्ह, छेद समान आहेत म्हणून इथं घेतलं, या दोन्हींची वजाबाकी केलं, 15 मधून 7 गेले किती राहिले 8 राहिले बरोबर आहे. 8 आणि 6 एका संख्येनं भाग देतात, कोणत्या 2 संख्येनं भाग देतात, 2 4 8
किंवा 4 2 8 किंवा 3 2 6 -4/3 असं याचं फायनल आन्सर आलेलं आहे. आपण क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 बघितला. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे तर तो बघूया. सराव संच 1.3 मध्ये तिसरा प्रश्न आहे की खाली दिलेले एक सामायिक समीकरणे क्रेमर पद्धतीने सोडवा. प्रश्न व्यवस्थित वाचायचे. कोणत्या पद्धतीने सोडवायला सांगितले आपल्याला? क्रेमर पद्धतीने सांगितलेले का एलिमिनेशन मेथडने सांगितलेले का आलेखीय पद्धतीने सांगितलेले? व्यवस्थित प्रश्न वाचायचा. जे सांगितले ते सोडवायचं. जर सांगितले क्रेमर तुम्ही सोडवला आलेखीय पद्धती तर मार्क भेटत नाही. आलेखीय पद्धती सांगितली क्रेमर रूलने सोडवलं किंवा दुसरं कोणते इलिमिनेशन मेथड आहे त्यांनी जर सोडवलं तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क भेटत नाही. त्यामुळे परीक्षेत प्रश्न अगोदर व्यवस्थित आणि त्यानंतर एकदम सिंपल आहे क्रेमर रूल, एकदम सिंपल आहे. व्यवस्थित समजून घ्या आणि लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तर पहिला आहे इक्वेशन 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. अशा पद्धतीची इक्वेशन सिंपल आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सिम्प्लिफिकेशन करायचं काय नाही, ऑलरेडी सिंपल दिले. तर पहिली स्टेप आहे, एका खाली एक मांडून घ्यायचं आहे. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. अशा पद्धतीने आपल्याला इथं किती व्हॅल्यू काढायचे आहेत क्रेमर पद्धतीनं. आपल्याला क्रेमरचा एक रूल आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं व्हॅल्यूज काढायचे आहेत. तर पहिलं तर आपल्याला डी ची व्हॅल्यू काढावी लागेल, डी ची. त्याच्यानंतर dx काढावं लागेल, त्यानंतर dy, त्यानंतर x ची व्हॅल्यू आणि नंतर मग लास्टला y ची व्हॅल्यू. आपल्याला अशा 5 प्रकारच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतात. प्रत्येक इक्वेशन मध्ये किंवा प्रत्येक समीकरणामध्ये आपल्याला ह्या 5 व्हॅल्यू काढल्यानंतर x आणि फायनल व्हॅल्यू आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू निघत असते आणि ह्यालाच म्हणतो आपण क्रेमरची पद्धती याला. ओके, तर हे एका खाली एक मांडून घेतलंय तुम्ही. तर पुढची प्रोसेस आहे याची की आपण काय करूयात, डी काढत. डी बरोबर आता डी कसं करणार, x ची संख्या आणि y ची संख्या एक खाली एक मांडून घ्यायची. 3 आणि इथं 4 आहे. परत इथं 4 किती आहे -4 आणि इथं 3 आहे. प्लसची साईन लिहायची गरज नाही. बरोबर. पुढे काय करणार आपण आता ह्याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 वजा, आता हे -4 आहे आणि बघा इथं -4 लिहितो गुणिले 4. ह्याला तुम्ही अशा ह्या वेगळा ब्रॅकेट करा, ह्या वेगळा ब्रॅकेट. 3 त्रिक 9 वजा अधिक होईल 4 चौक 16. बरोबर आहे. 16 आणि 9 किती झाले 25 झाले. ही झाली तुम्हाला डी ची व्हॅल्यू किती भेटली 25. ह्याला असं बॉक्स करून घ्या. डी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. पहिलं काय भेटलं, डी भेटलं आपल्याला. इथं आपण काय केले, डी काढून घेतले डी ची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला काय करायचं dx काढायचं. dx कसं काढणार, तर dx बरोबर डी ची व्हॅल्यू काढली आपण, आता dx काढूयात. dx ची व्हॅल्यू कसं काढणार तुम्ही, तर x म्हणजे हे तुमचे हे x ची व्हॅल्यू आहे, हे y ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला dx काढायचे. म्हणजे dx तर आपण ऑलरेडी डी काढलेलं म्हणजे x ची व्हॅल्यू नाही घेणार आपण इथं. तर कोणत्या व्हॅल्यू घेणार, हे राहिले 10 आणि 5. हे 10 आणि हे 5. बरोबर आहे. x काढायचं म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढावी लागेल. 10 आणि 5 घेतलं. आता इथं -4 आणि -3. अशा पद्धतीने आपल्याला हे पहिले मांडून घ्यावं लागेल. यांचा तिरकस गुणाकार बरोबर 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5. बरोबर आहे. 10 त्रिक 30 वजा काय होणार, अधिक होणार. 4 पंचे 20. 30 आणि 20 किती झाले 50 झाले. आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटली, डी एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 50 भेटली. डी एक्स ची व्हॅल्यू भेटली. हे एक्स म्हणतो आपण, हे डी काढलं इथं पहिलं, त्यानंतर डी एक्स काढलं. आता आपल्याला काय करायचंय, डी वाय. डी एक्स झालं डी वाय काढूयात आपण. तर डी वाय बरोबर, आता डी वाय काढायचं आपल्याला, तर कसं मांडणी कशी करावी लागेल आपल्याला, वाय ची व्हॅल्यू आपण काढली म्हणजे आता वाय ची व्हॅल्यू काढायची म्हणजे ते घ्यायचं नाही, तर आपल्याला 3 आणि 4 घ्यावं लागेल म्हणजे x च्या व्हॅल्यूज. आणि इथं हे नंबर्स 5. बरोबर आहे. हे सॉल्व करा. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. बरोबर. 5 त्रिक 15 वजा 40. सॉल्व करा. आता हे 15 मधून 40 गेले किती राहिले 25. कोणते 25 -25, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला इथे द्यावं लागेल. हे झाली तुमची डी एक्स आणि डी वाय ची व्हॅल्यू. याच्यानंतर आपल्याला पुढचं काय सॉल्व करायचंय तुम्हाला, एक्स आणि वाय काढायचं. आता इथं काय लिहिणार तुम्ही, इथे लिहिणार तुम्ही क्रेमरच्या पद्धतीनुसार. हे मी रफ करून टाकतो इथं.
हे जे दिलेलं आहे ना हे रफ करतो. dx झालं, dy झालं. आता x आणि y काढायचं. आपण कसं काढणार मग? क्रेमरच्या पद्धतीनुसार इथे लिहिणार. म्हणून क्रेमरच्या पद्धतीने किंवा पद्धतीनुसार काय करायचं आपल्याला? x काढायचं. x ची व्हॅल्यू काय ना मग? dx छेदात d. किती आहे dx बघा इथे 50 आहे, 50 छेदात d चं व्हॅल्यू काय? 25. मग ह्याचा काय होणार? भागाकार. 25 1 25 25 दोन्ही 50. किती आलं व्हॅल्यू d चं? x चं व्हॅल्यू. म्हणून x बरोबर 2 आलं. बरोबर आहे. dx झालं. आता आपण काय करणार आहे? आता आपण y ची व्हॅल्यू काढणार. बरोबर. dy छेदात d बरोबर y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. dy किती आहे? -25 आणि d चं व्हॅल्यू किती आहे? 25. ह्यांचा गुणाकार भागाकार केला. 25 1 25 25 1 25 -1 आली इथं मायनस. म्हणून इथं y चं व्हॅल्यू किती आलं? y बरोबर -1. अशा पद्धतीने व्हॅल्यू. हे झाले तुमचे 5 व्हॅल्यू. dx त्याच्यानंतर dy 3 झाले. हे x आणि हे y. शेवटी एक लिहायचे तुम्हाला की कंसामध्ये x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे? 2 आणि y ची व्हॅल्यू -1. ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने शेवटी एक तुम्हाला ओळ लिहावी लागेल, लाईन लिहावी लागेल. त्याला अर्धा मार्क असतो नेहमीप्रमाणे. ओके. हे झालं तुमचं क्रेमर पद्धतीने. काय केलं? दिलेलं समीकरण एका खाली एक मांडून घेतलं. डी ची व्हॅल्यू काढली, dx काढली, dy काढलं. त्यानंतर क्रेमरच्या पद्धतीने x आणि y ची व्हॅल्यू काढली आणि आपल्याला असं एक लास्टला लाईन लिहावी लागते. फर्स्ट एक्झाम्पल होतं, त्यामुळे व्यवस्थित डिटेलमध्ये आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्या पुढे आपण थोडं फास्ट एक्झाम्पल्स घेऊयात. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. x + 2y बरोबर 1, 2x - 3y बरोबर 12. अशा पद्धतीने दुसरं एक्झाम्पल आहे. आता आपल्याला एका खाली एक मांडून घ्यावं लागेल. उत्तर आहे x + 2y त्याच्यानंतर 2x - 3y बरोबर इथं -1 आहे आणि इथं 12 आहे. बरोबर. आपण काय काढतो? पहिल्यांदा d काढतो. d ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर हे व्यवस्थित मांडून घ्यायचंय एका खाली एक. आता आपल्याला इथे x आहे नुसतं. तर x आहे म्हणजे काय असणार आहे? तिथं 1 असणार आहे. x च्या ठिकाणी काय असणार? इथं 1 असणार. काहीच नाही म्हणजे 1 असतं. 1 त्याच्यानंतर इथं 2, इथं 2 आहे आणि इथं -3 आहे. -3 हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. कसं होणार? तिरकस गुणाकार. 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2 बरोबर. 1 आणि 3 चा गुणाकार केला -3 वजा 2 दोन्ही 4. एक मायनस आणि हे मायनस काय होणार? प्लस होणार. मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. आणि 7 येणार उत्तर. वजा 7 येईल कारण मोठं चिन्ह आहे ना. त्यामुळे डी ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? डी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -7 भेटली डी ची व्हॅल्यू. त्यानंतर पुढचं आहे dx काढायचं आपल्याला. dx कसं काढणार तुम्ही? dx x ची व्हॅल्यू झाली तिथं आपण x काढतो म्हणजे x ची व्हॅल्यू झाली तर आपल्याला काय करावं लागणार? हे नंबर्स कोएफिशिएंट घ्यावं. -1 12 त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू 2 -3. ओके. ह्याला सॉल्व्ह करा. -1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 12 हे सॉल्व्ह करा. -1 गुणिले -3 कसं काय होईल? मायनस मायनस प्लस होईल आणि त्याच्यानंतर ह्यांचा गुणाकार करेल 3 येईल. वजा 12 2 गुणिले 12 दोन्ही 24. किती आले याचं उत्तर? 24. 24 मधून 3 गेले -21 राहिले. बरोबर. आता हे -21 काय? मग -21 जी आहे ती तुमची कशाची व्हॅल्यू भेटली? dx ची व्हॅल्यू भेटली. dx ची व्हॅल्यू भेटली -21. ओके. आता त्यानंतर आपल्याला काढायचं पुढचं आहे dy. बरोबर. dy कसं काढणार मग? आता y ची व्हॅल्यू आपल्याला y काढायचं म्हणजे हे व्हॅल्यू घ्यायचे y च्या. आपल्याला x ची आणि हे व्हॅल्यू घ्यायला लागेल. x ची व्हॅल्यू म्हणजे 1 त्याच्यानंतर 2 आहे इथं. पुढे तुम्हाला -1 आणि 12 अशा पद्धतीने तुम्हाला dy चे व्हॅल्यूज घ्यायला लागतील. तिरकस गुणाकार करा. बघा 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 बरोबर आहे. काय होणार? 12 1 12 वजा वजा अधिक होईल 2 येईल. 1 12 दोन्ही 12 आणि 2 14. हे कशाची व्हॅल्यू आली? तुम्हाला dy ची व्हॅल्यू भेटली. dy ची व्हॅल्यू किती भेटली? 14. आपण काय करतो? d काढणार पहिले.
त्यानंतर dx आणि मग dy काढलं आणि पुढचं काय तर पुढे इथे लिहायचं आपल्याला की काय लिहिणार क्रेमरच्या पद्धतीनुसार क्रेमरच्या इथं म्हणूनच चिन्ह क्रेमरच्या पद्धतीने किंवा पद्धतीनुसार काय क्रेमरच्या पद्धतीनुसार काय करणार x म्हणून x बरोबर dx छेदात d बरोबर dx किती आहे dx कुठे इथं हा 21 मायनस 21 आणि d किती आले तुमचं -7 बरोबर. आता ह्यांचा काय करायचं आपल्याला भागाकार करावा लागेल. किती होईल भागाकार ह्यांचा तर 7 × 7 7 × 21. आता हे इथं मायनस आणि इथं मायनस हे दोन्ही मायनस काय होतील कट होऊन जातील. नुसतं मग x ची व्हॅल्यू काय आली x बरोबर फक्त 3 ही काय होईल आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. x ची झाली व्हॅल्यू आता y ची व्हॅल्यू बघा y बरोबर dy छेदात d dy किती आहे 14 छेदात -7 d ची व्हॅल्यू किती आहे -7. त्यामुळे हे सॉल्व कसं केलं 7 × 7 7 दोन्ही 14 -2 येईल कारण इथं मायनस चिन्ह आहे. y ची व्हॅल्यू किती आली -2. म्हणून शेवटी लिहितो मी इथं की x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे 3, -2 ही y ची व्हॅल्यू आहे. ही या समीकरणाची उकल आहे असं आपल्याला ह्या पद्धतीनं लिहावं लागेल. हे झालं दुसरं इक्वेशन. ओके स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या व्यवस्थित. हे दिलेलं इक्वेशन आहे ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल कारण हे दिलेले थोडं 4x + 3y - 4 अशा पद्धतीने दिलेले आपल्याला काय करावं लागेल सिम्प्लिफाय करावं लागेल. तर कसं करणार 4x + 3y बरोबर आहे 0 आहे ना म्हणून हे -4 काय करणार आपण बरोबरच्या उजव्या साईडला बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार इथं प्लस म्हणजे 4 अधिक 0 बरोबर 0च होईल. म्हणून पहिलं इक्वेशन काय भेटलं 4x + 3y बरोबर 4. त्यानंतर ह्याला सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 6x ला 6x ठेवूयात आपण. त्यानंतर हे जे 5y आहे तर त्या 5y ला बरोबरच्या इकडल्या साईडला घेऊयात. इथं -5 आहे म्हणजे काय होणार +5 होणार +5y बरोबर आता हे 8 आहे हे ना तर इथं किती इथं किती 8 आहे बरोबर इथं 8 येईल. हे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये 2 इक्वेशन्स भेटले. आता आपल्याला इक्वेशन भेटले आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे. मांडून घ्या एका खाली 4 6 3 आणि 5 बरोबर आहे. बघा तिरकस गुणाकार करायचा आपल्याला 4 × 5 + 6 × 3 बरोबर आहे ना 6 × 3 करावं लागेल आपल्याला. तर किती होईल 5 × 4 = 20 + 6 × 3 = 18 है ना. तर 20 मधून 18 गेले किती राहिले 2 राहिले. d ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला d बरोबर 2. d बरोबर काय भेटलं आपल्याला 2 भेटलं. तर आपल्याला काय काढायचं आहे d च्या नंतर आपलं पुढचं आहे dx काढूयात आपण. तर dx कसं काढणार x ची व्हॅल्यू घेतलेली आपण ऑलरेडी dx म्हणजे dx ची व्हॅल्यू झाली तर आपल्याला हे घ्यावं लागेल 4 8 त्यानंतर y ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि 5 बरोबर. हे सॉल्व करणार 4 × 5 + 3 × 8 तिरकस गुणाकार करायचा आहे. तर बघा 5 × 20 + 8 × 24 किती राहिले 20 मधून किंवा 24 मधून 20 गेले -4 मोठ्या संख्येचे चिन्ह आहे dx किती आलं -4 आलं. ओके dx किती आलं -4. सेम त्याच पद्धतीने आपल्याला काय काढावं लागेल dy काढावं. आता dy काढायचं म्हणजे y च्या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीत. तर काय करणार मग x ची व्हॅल्यू 4 6 त्याच्यानंतर इथे 4 आणि 8 सॉल्व करायचं आहे. 4 × 8 + 6 × 4 बरोबर 8 × 32 + 6 × 24 बरोबर आहे 32 आणि 24 त्यांचा वजा किती आली 8 आली. म्हणून dy बरोबर 8. d ची व्हॅल्यू 2 dx + 4 dy ची व्हॅल्यू 8. म्हणून इथे लिहिणार मी इथे लिहितो म्हणून क्रेमरच्या पद्धतीनुसार किंवा पद्धतीनुसार काय क्रेमरची पद्धत किंवा रूल काय क्रेमरचा तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. म्हणून x बरोबर dx छेदात d dx किती आहे dx कुठे गेलं तुमचं हा इथे -4. d ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणून 2 नी 4 ला भाग घेतला 2 × 2 = 4 -2 म्हणून
एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला -2. ओके, सेम इट इज वाय. वाय बरोबर डी वाय छेदात डी. डीची व्हॅल्यू डी वायची व्हॅल्यू किती आली 8. ओके, छेदात 4 सॉरी छेदात 2. डीची व्हॅल्यू किती आहे 2. म्हणून 2नी 8ला भाग दिला 4 राहिला. मग वायची व्हॅल्यू किती आली आपल्याला 4 भेटली. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आपण असं लिहू शकतो शेवटी की म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर -2, 4 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ही लाईन लिहू शकतो. ओके, हे तुमचं सोल्युशन क्वेश्चन नंबर 3चं. स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. पुढचं इक्वेशन बघा, 6x - 4y बरोबर -12, 8x - 3y बरोबर -2. तर हेला सॉल्व्ह करायचं आपल्याला कसं करणार बघा सॉल्व्ह. तर दिलेलं आहे, तर पहिलं आपल्याला एका खाली एक मांडायचे नेहमीप्रमाणे. 6x म्हणा 4y बरोबर -12, 8x - 3y बरोबर -2. काय काढायचं आपल्याला डी काढायचं. म्हणून काय करणार 6 आणि 8ला एका खाली एक मांडून घेतले. ओके, आता हे सिम्बॉल मध्ये -4 आणि -3 याला सॉल्व्ह करणार. तिरकस गुणाकार 6 गुणिले -3 ह्यांचा वजाबाकी 8 गुणिले -4 बरोबर. आता इथं आहे ना थोडी मायनसच्या ज्यावेळेस सिम्बॉल येतील, सिम्बॉल ज्यावेळेस वेगवेगळे असतील त्यावेळेस आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. कारण काय होते, जर तुम्ही सिम्बॉलचा विचार नाही केला तर मग गणित पुढचं इक्वेशन्स चुकण्याचे चान्सेस असतात, सोल्युशन चुकण्याचं चान्सेस असतात. त्यामुळं बघा, तर काय याच्यामध्ये 6x पुढे लिहा, एका खाली एक लिहिलं आपण 6x, यांचा गुणाकार करायचा आपल्याला. कसं होणार गुणाकार, तर पहिली गोष्ट आहे तुम्हाला, तर 6 गुणिले 3 काय होईल 18, -18 येईल कारण वजाचं चिन्ह आहे. मग त्यामुळे उजा किती येईल -18. तर हे मायनस आणि हे प्लस मायनस काय होईल प्लस होईल. 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. -18 प्लस 32 किती होईल, एक मायनस आणि एक प्लस काय होईल तर मायनस होतील बरोबर. 18 मधून किंवा 32 म्हणून 18 गेले 14 आले, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल इथे येईल. डी ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 14. ओके, हे डी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला काढायचं dx आणि dy. dx बरोबर, आता dx काढायचं म्हणजे x च्या व्हॅल्यू नाही घ्यायच्या, दुसऱ्या घ्यायच्या. इथे येईल तुमचं -12 हे आणि -2, तसंच इथं -4 आणि इथं -3. सगळीकडे चिन्ह व्यवस्थित द्यायचे आणि सोल्युशन व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथं स्क्वेअर ब्रॅकेट करू आपण. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये -12 गुणिले -3 वजा हे किती आहे -4 गुणिले -2. ओके, ह्याचं आपल्याला काय करायचं आता सोल्युशन करायचं. तर मायनस मायनस काय होईल प्लस होईल. 12चा आणि 3चा गुणाकार होईल 12 36 वजा हे मायनस प्लस होतील. हे मायनस मायनस प्लस होईल, पण हे एक मायनस आहे किंवा 3 मायनस काय होईल मायनसच राहील. त्यामुळं 4 2 8 बरोबर 36 मधून 8 गेले 28 राहिले. 36 मधून 8 गेले किती राहिले 28 राहिले. तर dx ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 28. ओके, त्यानंतर dy काढायचं आपल्याला. कसं काढणार मग dy काढायचं तर y ची व्हॅल्यू नाही घ्यायची, dx ची आणि ह्या व्हॅल्यू घ्या. x ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि 8 हे काही निश्चय आहेत आपले. त्याच्यानंतर -12 -2 यांचं सोल्युशन बघा. 6 गुणिले -2 वजा 8 गुणिले -12 किती होईल 6 2 12 -12 वजा हे वजा अधिक होईल. अधिक झालं इथं, तर 12चा आणि 8चा काय करायचं गुणाकार करायचा. 12 × 96. ओके, आता 96 मधून 12 गेले किती राहिले, एक वजा एक अधिक आहे म्हणून 96 मधून 12 गेले 24 राहिले. म्हणून dy ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 84 व्हॅल्यू भेटली आपल्याला. ओके, त्यानंतर पुढची प्रोसेस इथंच लिहिणार क्रेमरच्या पद्धतीनुसार. क्रेमरच्या पद्धतीनुसार काय, क्रेमरच्या पद्धतीनुसार dx आणि आपल्याला dy काढायचं. काय x आणि y काढायचं. x किती आहे dx d छेदात d बरोबर. dx किती आले, dx आहे तुमचा 28. ओके, आणि d ची व्हॅल्यू आहे 14. यांचा भागाकार घेतला 14 2 28 म्हणून x बरोबर 2.
पुढं वायची व्हॅल्यू dy बरोबर किती छेदात d बरोबर dy ची व्हॅल्यू किती आहे 84 छेदात 14 d ची व्हॅल्यू 14 सॉल्व करायचं याला सॉल्व कसं होईल 14 ने 84 ला भाग दिला किती राहिले 6 आले 6 भाग 14 1 24 84 म्हणून y ची व्हॅल्यू किती आली 6 y ची व्हॅल्यू किती आली 6 म्हणून मी इथं काय लिहिणार म्हणून x, y बरोबर किती आलं x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 6 ही या समीकरणाची उकल आहे ओके असं लास्टला लाईन लिहायचं हे झालं तुमचं सोल्युशन क्वेश्चन नंबर 4 आहे सॉरी इथं 4 लिहायचं 3 लिहिलं क्वेश्चन नंबर 4 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 4m + 6n बरोबर 54 3m अधिक 2n बरोबर 28 तर सोल्युशन बघा ह्याचं काय असणार आहे एक्झाम उत्तर तर एकाखाली एक मांडतोय आपण 4m + 6n बरोबर 54 3m + 2n बरोबर 28 हे एकाखाली एक मांडून घेतले आपल्याला काढायचे d ची व्हॅल्यू d बरोबर 4 आणि 3 हे m ची व्हॅल्यू आणि हे n ची व्हॅल्यू 6 2 अशा पद्धतीने काय होईल 4 × 2 + 6 × 3 किती आलं 4 2 8 + 7 1 18 -10 किती आलं उत्तर -10 मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणून d बरोबर -10 आलेलं आता आपण इथे हेही करू शकतो काय करू शकतो तरी संख्या मोठी आहे 54 वगैरे तर ह्याला दोन्ही भाग जातो ना 4 ला दोन्ही 6 ला दोन्ही आणि ह्याला सुद्धा दोन्ही भाग जातो त्याच्यामुळे आपण ह्याला दोन्ही भाग देऊन हे जे इक्वेशन आहे छोटं करू शकलो असतो का तर पुढचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपल्याला छोटे भेटले असते किंवा लहान संख्या भेटली असते कॅल्क्युलेशन मध्ये त्यामुळे पण d ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -10 आपल्याला काढायचं d m काढावं लागलं x नाही तर m काढावं लागलं आपल्याला dm काढायचं म्हणजे m च्या व्हॅल्यू नाहीत घ्यायच्या आपल्याला तर m च्या ठिकाणी 54 आणि 28 आणि इथं n च्या व्हॅल्यू 6 आणि 2 याचा तिरकस गुणाकार 54 × 2 वजा 6 28 किंवा 6 × 28 बरोबर किती येईल 108 54 आणि 2 चा गुणाकार 108 होईल -28 × 7 168 बरोबर आता ह्यांची वजाबाकी किती येईल -60 येईल ओके हे झाले तुमची dm ची व्हॅल्यू तसंच आपल्याला कशाची व्हॅल्यू करायचं dn ची व्हॅल्यू dn म्हणजे आपल्याला ह्याच्या संख्या नाही घ्यायला लागल हे आणि ह्यांचा तिरकस गुणाकार तर 4 3 त्याच्यानंतर 54 28 अशा पद्धतीने आपल्याला dn ची व्हॅल्यू काढावी लागेल तर तिरकस गुणाकार कसा होईल तर 4 × 28 वजा 3 × 54 ह्यांचा गुणाकार 4 चा आणि 28 चा गुणाकार किती येईल 4 चा आणि 28 चा गुणाकार येईल तुमचं 112 येईल वजा 54 × 3 चा काय येईल उत्तर 54 × 3 चा गुणाकार येईल तुम्हाला 162 म्हणून 112 मधून 162 गेले वजा किती राहील वजा 50 तुमचं उत्तर येईल हे वजा 50 काय मग वजा 50 तुम्हाला भेटली dn ची व्हॅल्यू बरोबर आहे d भेटलं वजा 10 है ना d वजा 10 भेटलं dm भेटलं वजा 60 dn भेटलं वजा 50 म्हणून इथं लिहितो मी म्हणून क्रेमरच्या पद्धतीनुसार काय क्रेमरच्या पद्धतीनुसार x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला काय होईल x ची व्हॅल्यू बरोबर m ची काढावं लागेल आपल्याला dm बरोबर d किती आहे dm आहे -60 d किती आहे -10 बरोबर 10 आणि 60 ला भाग गेला 10 चा 60 वजा कडे झालं 60 आलं म्हणून m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 60 तसंच n ची व्हॅल्यू काढायची आपण किती येईल dn छेदात d बरोबर dn किती आहे -50 d किती आहे -10 म्हणून वजा गेलं 5 राहिलं 10 5 50 म्हणून n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 5 ओके इथं लास्टला लिहिणार मी मग सॉरी m, n बरोबर 6, 5 ही या समीकरणाची उकल आहे अशा पद्धतीने आपण
हे पूर्ण सॉल्व्ह केलं. पहिले डी काढलं, डीएम काढलं, डीएन काढलं, त्यानंतर एम ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू काढली क्रेमर पद्धतीनुसार. सराव संच 1.3 मधलं शेवटचं इक्वेशन आहे 2x + 3y = 2x - y छेदात 2 = 1/2. अशा फ्रॅक्शन मध्ये होतं, त्यामुळे हे फ्रॅक्शन्स कसं सिम्प्लिफाय करायचं ते करता आलं पाहिजे. बघा, पहिले आपण काय केलं, खाली एक लिहून घेतलं आणि ह्याला 2 ने गुणाकार केला ह्या इक्वेशन नंबर 2 ला. तर आपल्याला काय भेटलं, हे भेटलं. डी ची व्हॅल्यू काढली आपण, तिरकस गुणाकार केला, -4 आली. त्यानंतर dx काढलं, dx ची व्हॅल्यू आली -5/2. dy ची आली -1. मग x काढलं, किती आलं, 5/8 आणि y ची व्हॅल्यू 1/4. तर मित्रांना शेअर करा आणि येणाऱ्या काळामध्ये आपले जे नेक्स्ट चॅप्टर्स आहेत ते सुद्धा आपले कव्हर होतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.